नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये हप्त्यांबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण नक्की सत्य काय? किती पैसे येणार आणि कोणत्या तारखेला येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत. या मार्च महिन्यामध्ये आपल्या शेतकरी मित्रांच्या खात्यावर एकूण 6,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये केंद्र सरकारचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारचे 4,000 रुपये असा मोठा लाभ मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण अधिकृत शासन निर्णय आणि तारखांची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोलूयात. ज्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपूर्ण देशातील शेतकरी करत होते, त्याची तारीख आता निश्चित झाली आहे. तारीख आणि वेळ 13 मार्च 2026 सायंकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण हा मुख्य सोहळा आसाममधील गुवाहाटी येथून पार पडणार आहे. लाभार्थी यावेळेस सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी हे पैसे ट्रान्स्फर केले जातील. DBT हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून येतील. 13 मार्चला जरी पैसे जारी झाले तरी बँकेच्या प्रक्रियेमुळे तुमच्या मोबाईलवर मेसेज यायला 14 किंवा 15 तारीख उजाडू शकते, त्यामुळे काळजी करू नका. 18,650 कोटी रुपयांचे वाटप या दिवशी होणार असून हा दिवस सरकार PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करणार आहे. आता आपल्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे वळूयात. गेल्या काही दिवसांत एक अफवा पसरली होती की ही योजना बंद होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे साफ चुकीचे आहे. उलट महाराष्ट्र सरकारने या योजनेत महत्त्वाचे तांत्रिक बदल केले आहेत, ज्यामुळे निधी वेळेवर मिळेल. बजेट हेड म्हणजे काय? सरकारने अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट हेड म्हणजेच स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. 9 मार्च 2026 रोजी या संदर्भातला शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा निर्गमित झाला आहे. याचा अर्थ असा की या प्रवर्गातील शेतकऱ्यांचा निधी आता इतर कामांसाठी वापरला जाणार नाही. तो केवळ आणि केवळ नमो शेतकरी योजनेसाठीच राखीव असेल. हे बदल केल्यामुळे आता हप्ते जमा होण्यास वेग येणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे 6,000 रुपये नक्की कसे मिळणार? तर त्याचे गणित नीट समजून घ्या. 1. PM किसान 22वा हप्ता 13 मार्चला येणारे 2,000 रुपये. 2. नमो शेतकरी 8वा हप्ता जो प्रलंबित होता तो आणि आताचा नवा 9वा हप्ता. राज्य सरकारने तयारी पूर्ण केली असून केंद्राच्या हप्त्यासोबतच किंवा त्यानंतर लगेच राज्याचे 4,000 रुपये म्हणजे 2 हप्ते मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन केले आहे. म्हणजे केंद्राचे 2,000 आणि राज्याचे 4,000 असे एकूण 6,000 रुपये याच मार्च महिन्यात तुमच्या पदरात पडणार आहेत. ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. तुम्ही जर अद्याप KYC केली नसेल तर ती त्वरित करून घ्या, अन्यथा तुमचा हप्ता थांबू शकतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय जवान, जय किसान.